दार बंद कर. आवाज. पंखा लावून दे मला इथे. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर्वांना. आज दुपारी मी हे पुस्तकाची एक कॉपी वर टाकलेली आहे. तुम्ही बघितली असेल कदाचित. व्याकरण विधी ही हे NCERT न पब्लिश केलेलं पुस्तक आहे. 9वी आणि 10वीचं संस्कृत व्याकरण. विधी म्हणजे गल्ली किंवा रस्ता. व्याकरणाचा रस्ता म्हणजे व्याकरण दाखवणारा सांगणारा रस्ता याचा अर्थ असा. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर बहुतेक सगळं आपल्याला असणारं व्याकरण त्यांनी कव्हर केलेलं आहे इथे. पहिल्यापासूनचं वर्ण विचार, संज्ञा, संधी, शब्दरूप आणि धातुरूप हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. उपसर्ग, अव्यय, प्रत्यय. आता आपण अव्ययपर्यंत आलेलो इथे. 7वा जो पाठ आहे या ठिकाणी अव्यय इथपर्यंत आपण आलेलो आहोत. उपसर्ग आपण बघितलेले आहेत. धातुरूप आणि शब्दरूप बघितले आपण. वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ आणि एकवचन, द्विवचन, बहुवचन मध्ये येते आणि वेगवेगळ्या विभक्ती. आता आपण राहिलो तर ते प्रत्यय बघायचे राहिले आपल्याला. प्रत्ययमध्ये एक असतं उपसर्ग, एक असतं प्रत्यय. तर इथे आपण थोडक्यात एक 5-10 मिनिटात बघूया की प्रत्यय काय आणि त्याचा उपयोग पुढे आपल्याला या पाठामध्ये, पुढचा पाठ आहे 7वा, त्यामध्ये होणार आहे. तर पाठ नंबर 61 वर बघू आपण की काय त्यांनी कव्हर केलेलं आहे यामध्ये. हे दिसतंय ना, वाचता येत आहे? हो सर. हो. किमान थोडंफार तरी काय आहे ते कळलं तरी. पान नंबर 60 वर जायचं. त्यांनी दिलं की कुठल्याही धातूच्या शेवटी जे जोडलं जातं ते प्रत्यय. धातूच्या आधी लागतो तो उपसर्ग, नंतर लावला जातो तो प्रत्यय. मग ह्याच्यात त्यांनी वेगवेगळे प्रकार दिलेत. त्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते. एक आहे जे धातूमध्ये जोडतात. जवळजवळ 3,500 धातू आहेत. त्याला त्याला कृत प्रत्यय म्हणतात. इथे नाव दिले कृत प्रत्यय. आणि अजून त्याला बरेच व्याकरणिक नाव भरपूर आहेत. आपण त्या खोलात जाणार नाही. हे 3 प्रत्यय, हे प्रत्यय हे 3 वेगवेगळे असतात ते. आणि संज्ञा जे नामाला जोडले जातात त्याला तद्धित प्रत्यय म्हणतात. हे पहिलं धातू लावलं जातं ते कृत प्रत्यय. नाम असेल त्या नामाला जर लावलं गेलं तर तद्धित प्रत्यय. आणि एखादा पुल्लिंग शब्द असेल त्याचं रूपांतर स्त्रीलिंगमध्ये होतं एखादा प्रत्यय लावून, तर त्यावेळेला त्याला स्त्रीलिंग प्रत्यय म्हटलं जातं. आता कृत प्रत्ययामध्ये काय काय असतं? पहिलं त्यात दाखवलंय की अव्यय तयार करण्याकरता आपण काय बघितलेले असे अव्यय तयार करण्याकरता त्वा, लप, तुमुन हे प्रत्यय वापरलेले. सध्या आपण हे त्वा आणि लप, तुमुन आपण बघितलेलं आहे. त्वा पण बघितलेलं आहे. लेप आणि त्वा हे जे आहेत हे सारखेच आहेत. फक्त याचं रूपांतर वेगळं असतं की ज्या ठिकाणी उपसर्ग पण असतो त्या ठिकाणी लेप प्रत्यय लागतो. आणि जिथे उपसर्ग नसतो, साधं साधं धातू असतो, तिथे एक त्वा प्रत्ययाला जातं. त्यातलं क गळून पडतं आणि त्वा लागतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत विशेषण करण्याकरता लागणारे हे वेगवेगळे प्रत्यय,
भूतकालिक करण्याकरता त आपण बघितलेलं आहे. हे नंतर आपण जेव्हा अभ्यास होईल त्यावेळेला बघूयात. तर एक त्वा प्रत्यय आपण बघूयात पण काय आहे ते. इथे दिलेली काही लिस्ट आहे. कृ अधिक त्वा कृत्वा म्हणजे करून, गम अधिक त्वा गत्वा म्हणजे जाऊन, नम अधिक त्वा नत्वा म्हणजे नमन करून, नमस्कार करून, पा अधिक त्वा म्हणजे पिऊन, पित्वा, श्रु अधिक त्वा श्रुत्वा ऐकून, दृश अधिक त्वा दृष्ट्वा पाहून. तर हे अशा प्रकारचे काही ठिकाणी त्वा आहे, काही ठिकाणी ष्ट्वा आहे. तर हे असे बदल होऊन जे बनतात ते त्वा प्रत्यय. आणि इथे लेप प्रत्यय जे आहे, लेप प्रत्ययामध्ये काय होतं की हे अर्थ सारखाच आहे. जसं आता हे नम हा धातू आहे. नम धातूला प्र हा उपसर्ग लागला आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला जसं इथे वरती करून वगैरे आहे ना, जसं स्मृत्वा स्पर्श करून, असं जे हे करून आहे, असंच जर आपल्या इथे करायचं नमस्कार करून, तसा इथे आता कुठतर एक नम होतं, नमत्वा, नमत्वा, नत्वा, नमन करून. तर याच्या मागे जर उपसर्ग असेल तर मग हे नत्वा होत नाही याला. ते काय होतं मग इथे प्रणम्य, हे बदलून य होऊन जातं. म्हणजे हे याला प्र जर लागलं, नम धातू आहे, प्रणम झालं आणि त्याला य लागलं, हे अर्धम आणि य मेय झालं, प्रणम्य म्हणजे नमस्कार करून. विज्ञाय माहिती होऊन, आगत्य येऊन, आदाय घेऊन, विस्मृत्य विसरून, विजित्य जिंकून, अशा प्रकारचे हे य लागते. ह्याला म्हणतात लेप. आता हे प्रत्ययाचं जे नाव आहे त्या नावाचा आणि प्रत्यक्षामध्ये शब्दाला लागणाऱ्या प्रत्ययाचा असा काही डायरेक्टली संबंध नसतो. केव्हा केव्हा काय होतं की जे प्रत्ययामधलाच काही भाग, जसं इथं वरती त्वा होता, अर्ध क त्याला त्वा, त्यातलं क गळून गेलं, त्वा राहिलं. पण या लेप मध्ये ना लेप राहत ना प राहत. ते या ठिकाणी य लागतं का प्रत्येक ठिकाणी बघतो आपण. प्रणम्य, विज्ञाय, आगत्य, आदाय, विस्मृत्य, विजित्य, उड्डीय, हे सगळ्या ठिकाणी य लागतं. हे य लागण्याचं जे प्रत्यय लागण्याची जी प्रक्रिया आहे त्याला लेप प्रत्यय म्हटलं जातं. तर ह्या दोन प्रत्ययाबद्दल माहिती द्यायची होती. दुसरं, हे जे पुस्तक आहे हे आपल्याला कुठल्याही पुस्तकात दुकानात सुद्धा मिळतं, किंवा ही पाठवलेली कॉपी आहे ही आपण कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवली तर रेफरन्सला पण कायम तुम्हाला वापरता येते, वाचता येते. आणि शिवाय याच्या नवनीतचं पण एक संस्कृत पुस्तक आहे जे 9वी आणि 8वी 9वी 10वी करताच आहे, नवनीतने काढलेलं संस्कृत शब्द धातू आणि रूपावली. एक साधारणतः 60-70 रुपयाला हे मिळतं आणि हे जे एनसीईआरटीचं पुस्तक आहे हे 110 रुपयाला मिळतं. पण हे संग्रही असलं तर जेव्हा जेव्हा आपल्याला संस्कृतचं काही वाचावं वाटेल किंवा काही शंका येईल तेव्हा तेव्हा आपल्याला हे बरं पडतं. आणि शिवाय एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला त्याची लिंक पण टाकणार आहे. त्यामध्ये आपल्याला जवळजवळ सगळ्या प्रकारचे धातू, पूर्ण जवळ 3200 धातू जे आहेत ते बघायला मिळतात. अष्टाव काय ते अष्टा काहीतरी असं आहे, त्याला .com असेल, मी तुम्हाला टाकतो. अष्टाध्यायी. अष्टाध्यायी.com. तर अष्टाध्यायी.com हे जे आहे ते पाणिनी तयार केलेलं 8 अध्यायांमध्ये, काल सरांनी पण टाकलं होतं ते पूर्ण माहिती, त्याची 2 तासाची माहिती जवळजवळ ती आहे. ते 8 अध्यायामध्ये काय काय त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यामध्ये तांत्रिक बाबी खूप आहेत, त्यामध्ये खोलात जरी आपण नाही गेलो तरी जेव्हा केव्हा आपल्याला एखादी विभक्ती बघावं वाटेल किंवा एखाद्या शब्दाचं रूपांतर काय काय आहे, एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी, कोणत्या काळामध्ये, तर त्याप्रमाणे आपण ते त्या साईटवर जाऊन सुद्धा बघू शकतो. त्याचा फायदा एवढा आहे की सगळ्या प्रकारच्या धातूंचं त्यामध्ये कव्हर केलेलं आहे. अष्टाध्यायी ASHTADHYAI आणि .com या. तर हे थोडस वेगळी माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, हा भाग आहे.
याच्यावरती अजून काही सांगायचं तुम्हाला? ओके, काही दिसत नाही, तर आपण आपल्या पाठाकडे जाऊया आता. आपण हा पाठ संपवत आलो होतो काल. 16वं झालं होतं, 15-16 झालं होतं आपलं ते. सह मोदकान भक्षयित्वा पुष्यते, म्हणजे तो मोदक खाऊन पुष्ट होतो. मोदक म्हणजे लाडू खाऊन पुष्ट होतो. आणि सह घृतेन पुष्यते, तो तुपाने पुष्ट होतो. आणि ते आनंद जोशी काल वाचत होते तेव्हाच वेळ संपली. आहेत का आनंद जोशी? आज नेमके नाही होत. बरं. नाही, मी वाचत होतो मला वाटतं. तुम्ही होता लाज नाही, तुमचं झालं होतं हा, शेवटचं झालं वाचतं. होतं का? हा, तुमचं झाल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही वाचून घरी जा. हा, ते ठीक. हा, ते गायब झाल्यानंतर ते. नाही, काय हरकत नाही, ओके, वाचूया आपण. सुनंदा ताई आज फर्स्ट आहे आधी ते. 17वं वाचायचं तुम्ही. हो सर. सा बाला वस्त्राणी सीव्यति, हम्म, ती मुलगी कपडे शिवते. हम्म. ओके. सा म्हणजे सा ती, हा, सा बाला म्हणजे मुलगी, हम्म, आणि वस्त्र म्हणजे कापड किंवा कपडे, सीव्यति शिवते. हा. तर वस्त्राणी जे आहे ते बहुवचन आहे. वस्त्रम, वस्त्रमचं वस्त्राणी. जर फलमचं फलाणी बहुवचन एकवचनी. काय शिवते? वस्त्राणी शिवते. सिव्यती हा धातू आपल्या इथे गेलाय ना. सिव्यती शिवते. ओके. रवींद्र जोशी साहेब. शत्रवः परस्परम युध्यन्ते. हम्म, शत्रू एकमेकांशी लढतात. हम्म, शत्रवः हे बहुवचन झालं. हम्म, परस्परन म्हणजे हम्म, आपापसात. हम्म. युद्धन्ते हे पण युद्धान्ते. बहुवचन. साधं वाक्य. हा, हा. युद्ध धातूवरून युद्धान्ते बहुवचन आहे. शत्रू आपापसात लढतात किंवा हम्म. एकमेकांशी लढतात. परस्परम आत्मनेपदे, युद्धन्ते. आत्मनेपदे हे युद्धान्ते. आता खरं म्हणजे हो. तुम्हाला ही शंका आली का याच्यामध्ये, किंवा हे युद्धान्ते का घेतलं, युद्धान्ते का नाही घेतलं? हो सर, मी विचारणारच होते की मग हा इथं तुम्ही, परस्मैपदी का नाही हा ते वापरलं. का घेतलं तुम्ही? कारण हे शत्रवाह म्हटल्यानंतर बहुवचन आहे आणि परस्परम आहे, म्हणजे अनेक लोक अनेकांवरती परिणाम होतो. बेसिकली हे परस्मैपदीच पाहिजे. युद्धंती होईल का? असं म्हणजे मी तुम्हाला कन्फर्म करतो का बरं युद्धान्ते घेतलं त्यांनी. म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रश्नामध्ये आहे ना ते. हो, बरोबर. त्यामुळे कसं ते आपल्याला आपण त्यात चेंज डायरेक्ट नाही चेंज करू करणं, शकत. उत्तरामध्ये ठीक आहे आपण एक बदल केला चालू शकतो, प्रश्नामध्ये बदल करत असला तर हो, विचारपूस चालू आपल्याला. आणि मग हे शत्रू परस्परांशी लढतात, हो. आत्मनेपदी का? ओके. राजेंद्र कोलेकर साहेब. सह धनं प्राप्य हृष्यति, हम्म, तो सह धन हम्म, प्राप्य मिळवून हम्म, हृष्यति आनंदित होतो. हम्म. आता हे प्राप्य जे आहे, आपण सांगितलं होतं ते य जे लागतं त्याला मिळवून, अ, अशा प्रकारचं झालं प्राप्त. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं क्रियापद होईल हे? ल्यप प्रत्यय ना सर. लय य प्रत्यय होईल त्याला. प्रत्यय सांगितलं य, मगाशी हा. लक्ष्य. पण आपण तिथं प्रआप्य, म्हणजे प्र हा त्याला लागलेला उपसर्ग आहे, लेप प्रत्यय तो. आणि आप्य, आप्य म्हणजे आप्य म्हणजे मिळणे, आप म्हणजे मिळणे. आप म्हणजे प्रकर्षाने मिळणे. प्रआप्य म्हणजे मिळवून, प्रकर्षाने मिळवून. आणि लेप प्रत्यय आता आपण बघितलं. हृष्यती, ऋष धातूपासून हृष्यती. सहधनम प्राप्य हृष्यती, तो धन प्राप्त करून मिळवून आनंदी होतो. इथे आत्मनेपदी नको का? हा, हे पण एक, त्याला जर मिळतंय तर मग हे हृष्यते का नको? का मग एखाद्या वेळेला हे युद्ध जे आहे हे स्पेसिफिकली आत्मनेपदी आहे,
आणि ऋष्यती ऋष धातू जो आहे तो परस्मैपदीच आहे का? इथे आपल्याला ऑप्शन नाही काही. जर त्या कॅटेगरी मधला असेल तसंच असेल ते. तर हे जर बघायचं झालं आपल्याला एका अष्टाध्यायीवरती मिळू शकतं. धातू पाठ ऋष धातू. नाही सापडत नाही तर. इंग्रजी आहे काय हे? सर आणि मग हे धातूमध्ये प्रथम गण द्वितीय गण वगैरे पण ते असं ते आहे तर अजून ते- नंतर बघू आपण त्याला. हा नाही खूप म्हणजे गोष्टी एकाच वेळेला नको. हा आहे ते. तसंही काहीतरी त्यांनी दिलंय म्हणजे हो आहे गण असतात त्यामध्ये. म्हणजे एकंदर हे राहू द्या सर, मी तर तुम्हाला सांगतो कारण काय होतं ते ओपन होऊन साईट ते दाखवत नाही व्यवस्थित. हे एखाद्या वेळेला हे त्या पर्टिक्युलर पदाचे असतील ते. युद्ध जे आहे ते आत्मनेपदीच असेल, ऋष जे असेल ते परस्मैपदी असेल. त्यामुळे आता हे गण म्हणजे कसं असतं, त्यांनी काय केलं की हे संपूर्ण धातूंचं होमोजेनिटी बघितली म्हणजे वापराची. ही क्रियापदाचं रूपांतर ज्या प्रकारे वापरलं जातं बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, त्याप्रमाणे 10 त्याचे ग्रुप तयार केले. त्या ग्रुपला त्यांनी पर्टिक्युलर नाव दिलं आणि त्या नावाप्रमाणे मग 10 गण, त्याला गण म्हणजे ग्रुप, समूह. आणि त्या प्रकारे ते 10 समूह बनले आणि त्या प्रत्येक समूहामध्ये मग वेगवेगळे लकार. लकार म्हणजे त्याचं काळ पुढच्या पाठाला आपल्याला येईल ते. लकार तर नक्कीच येते. बघू आपण. अपूर्वात आहे. त्वं तां प्रतिमां दृष्ट्वा किमर्थं हृष्यसि. त्वं म्हणजे तू, ती प्रतिमा बघून का आनंदित होतोस. हो. आता इथे प्रश्न पाहिजे. हृष्यसि त्वं तां प्रतिमां दृष्ट्वा. हे आपलं ते त्वा प्रत्यय जे आहे ते त्वा मधलं ष्ट्वा. त्वा आणि ष्ट्वा हे दोन गोष्टी आहेत. त्वा किंवा ष्ट्वा. त्वं तां प्रतिमां दृष्ट्वा किमर्थं हृष्यसि. का तू त्यात आनंदी होतोस. ओके. स्नेहलताई. प्राणायामेन मन शाम्यति. प्राणायामाने मन शांत होते. ओके. शाम्य. पुढचं एक घेऊन टाका मग थोडस. छोटस एक आहे. अत्र मा ठिवतु. 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 येथे थुंकू नये. अत्र इथे मा म्हणजे नको. नकोचं रूपांतर मराठीमध्ये नये. ठिव. ठिव म्हणजे थुंकणे. ठिवतु हे एक प्रकारचं आज्ञार्थक वाक्य आहे किंवा हे परस्वेडिंग असं वाक्य आहे. तुम्ही थुंकू नये. ते थुंकणं मना आहे म्हणून नाश ठेवतो. हा पण एक क्रियापद प्रकार आहे. तो नंतर एका लकारामध्ये येतो आपण. अशा रीतीने हा आपण 6वा पाठ संपवलेला आहे. या पाठामध्ये आपण हे करता काही शब्दार्थ हे तृप पासून तृप, तृष, नश, पुष, शम, शिव, ठिव, ऋष, युध आणि बुध याच्या पुढे लिहून ठेवायला पाहिजे. नाही कोणत्या प्रकारचं आहे क्रियापद टाकून घेतलं. हे क्रियापद बघितले. नंतर कर्ता म्हणजे कर्तृपासून बनलेलं आणि पिता आणि माता हे आपण रूप बघितले, त्याच्या विभक्ती बघितल्या आणि मग काही वाक्य बघितले. वाक्यामध्ये फार काही वेगळं नव्हतं असं काही. थोडाफार फरक होता पण फार नवीन शब्द पण नव्हते यामध्ये. वर्त ते एक बघितलं आपण.
काही शब्द पुन्हा त्यातले पुनर्नव म्हणजे नख सारखं वाढणारं, काही शरीराचे काही अवयव, अंगुली एकम, प्रहस्त, हाराचे प्रकार, उद्वर्तनम हा एक नवीन शब्द, कंकतिका, कंगवा किंवा पडी, त्यांचा काही वाक्यातला उपयोग बघितला. आणि तेच पुढे याचं कन्व्हर्शन चालू. हे दोन मी तुम्हाला कन्फर्म करतो हे कोणत्या प्रकारचे आहेत. अशा रीतीने हा पाठ संपलेला आहे, 6वा. ते दीर्घ ऋ आहे ना, हा, ते त्याचा दोन. उच्चार काही वेगळा असतो का? नाही, दीर्घ म्हणजे कसं आहे, पोटामध्ये हच्या मध्ये असलेलं र ना. हा, ते आता ऋषी. कर्तरी मध्ये होता हा ना, हा हा कर्तृ, हा, ते तृज आहे. नाही, त्याच्यामध्ये वेगळं द्वितीय उच्चार बहुवचन. उच्चार लांबतो त्याचा, वेगळा असा नाही तो. म्हणजे नाही तो तृतीय आहे ते. हा दोन वाटे असलेलं ते हा हा, तेच तेच. कुठे हरवलं ते. हे कर्तृनाम जे आहे ना, त्यातला तृ जो आहे तो मी इथे तर एकच दिसतोय. आपण कुठेतरी वाचलं होतं दोन दोन वाटे असलेलं ते. हा दोन पाहिजे पण. हा, असं पाहिजे ना, इथं पाहिजे ना. हा, confirm करतो. द्वितीय बहुवचन पण कर्तृन हा तसं पाहिजे. हा, त्याचा उच्चार लांबतो, बाकी काही त्यात वेगळं असं नाही काही. अच्छा अच्छा. जसं आपण तो मोठा दीर्घ असलं की आपण त्याला उच्चार लांबवतो तसा. चतुर्थी अच्छा असं असतं, म्हणजे थी लांबलेली असते. अच्छा. तसं ते दीर्घ वेलांटी सारखं दीर्घ रुकार. अच्छा. धातू धातू आपण धातू धातू उच्चार लांबलेला आणि कमी. सर ते व्याकरण विधी जे तुम्ही मगाशी सांगत होता ना हा हा, पुस्तक, ते अमेझॉन इंडियावरती अवेलेबल आहे. ते नाही कुठेही मला मिळतं ते, तिकडनंच कुठल्याही मिळालं. कुठल्याही पुस्तकात दुकानात गेलं ना, कुठेही मिळतं, अमेझॉनला मिळतं. हा, नाही आणि म्हणजे दुकानात जायला, कारण जायची, हा जात तसं जसं, बाहेर हा तुम्ही, तर, हा तर म्हणजे मग हा बाकीच्यांसाठी सांगते अमेझॉनवर की. सुद्धा आहे ते. 110-15 काहीतरी हम्म. आहे किंमत त्याची. अच्छा. चांगलं पुस्तक आहे ते. विथी विथी नाव आहे. विथी म्हणजे गल्ली. आता पुढचं जे आहे त्याच्यामध्ये शेतीवर आधारित धडा आहे हा, पाठ आहे हा, 7म पाठ. अनेक शब्द नवीन आहेत आणि शेती संबंधी आहेत, म्हणजे ज्यांना शेतीचं काही काम पडलं नाही, ज्यांचं शहरामध्ये जास्त आयुष्य गेलं, त्यांच्याकरता हे सगळे नवीन शब्द असतील. इव्हन मराठीमधले शब्द सुद्धा काही काही नवीन असतील. आणि ज्यांना शेतीचा अनुभव असेल त्यांनी यामध्ये आम्हाला थोडं मदत करा की हे नेमकं काय काय आहे आणि कुठं काय काय. जसं आता काही काय माहिती आपल्याला, हलह, लांगुलह, शीरह, हे 3 शब्द आहेत. हलह, हलह, रांगुलह, शीरह म्हणजे नांगर, हे आपल्याला माहिती आहे. काशोत्पाटनम, काश म्हणजे गवत, काश उत्पाटनम, उत्पाटन म्हणजे उखडणे, जमिनीमध्ये आलेलं असतं ते उकळून फेकले, उडून काढणे आणि फेकून देणे, ते त्याला गवत काढणे. काशोत्पाटनम, घास काढणे, गवत काढणे. बीजारोपणम सोपं आहे, बीज लावणे, बीज पेरणे. भृतिही, भृतिही म्हणजे कुंपण. आलिकह, नांगर ओढणारा. मग तो बैल असेल, माणूस असेल, कोणी असो, आलिका. औक्षकम, बैलांचा तांडा, अनेक बैल एकत्र जातात. चूर्णी, भुसा किंवा धान्याची चूर. तुल शर्करा म्हणजे सरकी, सरकी म्हणजे कापूस जेव्हा बाजूला काढला जातो जिनिंग मिलमध्ये, त्यावेळेस जे कापसाचं बी उरतं त्याला सरकी म्हटलं जातं. खल्ली, त्याला हिंदीमध्ये खळी, मराठीमध्ये पण खल्ली म्हणतात किंवा ढेप म्हणतात.
ढेप किंवा खल्ली म्हणजे ही जी सरकी असते त्या सरकीला प्रोसेस करतात. तिला जर दळलं आपण किंवा मोठ्या मिक्सरमधून काढलं त्याला, तर एका बाजूला तेल पडतं आणि दुसऱ्या बाजूला त्याचा उरलेला चोथा पडतो. त्या चोथ्याला जर एकत्र करून दाबून त्याला वाळवलं, त्याला म्हटलं तर ढेप. ही ढेप जर आपण जनावराला खायला दिली, पर्टिक्युलरली गाईला, म्हशीला, तर दूध भरपूर देतात ते आणि दुधाची क्वालिटी पण चांगली येते. घासहा, घासहा म्हणजे गवत. हा शब्द माहिती आहे आपल्याला. घास म्हणजे घासह, गवत. निर्दलनम, निर्दलनम, निंदणी. निंदणी म्हणजे जेव्हा आता निंदणी आणि मला कोणत्याला माहिती नाही सांगा की काशोत्पाटनम यात काय फरक आहे का? गवत काढणे आणि निंदणी यात काय फरक आहे? किंवा खाली आहे क्षूर प्रवणम, खुरपणे. एक खुरपा नावाचं एक छोटं हत्यार असतं. त्या हाताराने त्याला उलट असं त्या जमिनीवर आलेल्या गवताला जरा उचलून त्या ठिकाणी मारलं तर ते गवत उपटून बाहेर येतं. त्याला म्हणतात खुरपणी. निंदणी म्हणजे सुद्धा त्यातलं गवत बाजूला काढणे. निर्दलम, त्याचं दलम जे असतं ते बाजूला काढून फेकणे. जे विनाकारण एक्स्ट्रा आलेलं असतं ते काढून टाकणे. गवत काढणे म्हणजे काशोत्पाटनम, निर्दलनम, क्रूर प्रवणम. हे म्हणजे पिकाच्या संरक्षणाकरताच असतं ते, की जे एक्स्ट्रा आलेलं असतं त्या ठिकाणी ते काढून टाकायचं, की ज्यामुळं त्या जे मुख्य पीक असेल त्या पिकाची वाढ चांगली व्हावी. सर विजय, जस्ट ऍड करतो. हा बघ, हा सर सर जस्ट आपण ऍड करतो. ते म्हणजे हे निंदणी आणि खुरपणी हे असं जनरल एकत्रित होतं आणि हो, त्यात कसं होतं की गवत काढणं म्हणजे मेनली ते निंदणी होतं हा, आणि खुरपण्यामध्ये काय होतं की माती मोकळी करतात थोडीशी. माहिती आहे आपल्या ते जे आपलं जे रोप आहे ना हा, त्याच्या हा, आसपासची माती जरा मोकळी होते. त्यात मग ओके, काय थोडंफार असेल तर ते गवत काढलं जातं हा, हा, आणि ते म्हणजे ते तण काढणं म्हणतात थोडक्यात. तण हे काढणे, जे हो. आपल्याला जे हे पाहिजे दोन्ही त्यावेळेस हो, एक्स्ट्रा जे हा असेल ते तण बिनकामाचं काढून टाकतात त्यातलं, बरोबर आहे बरोबर. म्हणजे पिकाची वाढ चांगली व्हावी म्हणून. हम्म. तुम्हाला काय सांगायचं सुरेखाताई? नाही सर, मी तेच बोलणार होते. तण काढणं आपण मराठीत म्हणतो ना, तोच प्रकार आहे म्हणजे असं. हो हो, येस. विजयाहा म्हणजे वेचणी. वेचणी म्हणजे जेव्हा एखादं पीक तयार होतं त्यावेळेला त्याला जसं कापूस असतो, कापूस तयार झाल्यानंतर तो प्रत्येक त्या कापसाच्या बोंडामधून तो उचलून बाजूला काढावा लागतो. हाताने काढतात ते वेचणी, कारण त्याला यंत्राने वेचणी नाही करता येत. वेचणी म्हणजे त्या कापसाच्या फुलामधून कापूस बाजूला काढणे किंवा एखाद्या फळामधून जर विशिष्ट प्रकारचं काही त्यातलं असेल तर ते बाजूला काढून मग जे मुख्य पीक असेल ते ठेवणे, ती वेचणी. तर एक हा, छोटीशी आठवण आहे शाळेत असतानाची. हा, हा, त्याच्या घरी भरपूर शेती होती. हम्म. तर तिथे ही कापसाची बोंड काढायला हो, तिथं, म्हणजे आम्ही लहान होतो, 3री-4थीतली पण असेल नसेल मी. हा, हा, पण तिथे तुम्हाला ते काढायला, तुम्ही जितके काढाल तेवढे, मग तुम्हाला काय बक्षीस द्यायचं, ते चालण्याचं एक 4 हो. बिस्किटचं एक ग्लुकोजचं मिळायचं बघा, एक पॅक. हा, हा, ते हा. बक्षीस दिलं जात असे. ते एक गमतीशीर आठवण म्हणून गमतीचा भाग शेअर केली. काढायचा. हो, येस येस, हा, करेक्ट करेक्ट. ते तुम्हाला इन्सेंटिव्ह होतं ते काम करण्याचं. बरोबर. त्रोटनम, त्रोटनम म्हणजे तोडणे. म्हणजे तोडण्यामध्ये त्रोटनम म्हणजे फुल तोडणे असेल, फळ तोडणं असेल, त्या झाडापासून त्याला वेगळं करणे हे त्रोटनम. तर हे काही वस्तूंची नावं, काही क्रियांची नावं शेती संबंधी. अजून पुढे आहेत काही. जलसेचनम. सिंचन शब्द घ्या, आपण बघितलाय तो. तसंच सेचनम. सेचनम म्हणजे पाणी देणे, पाणी शिंपडणे. खरं म्हणजे सेचनम म्हणजेच पाणी देणे, पण जलसेचनम बरोबर त्यांनी म्हणले पाणी शिंपडणे हे देव देणे. सेचनम म्हणजे शिंपडणे आणि जलसेचनम म्हणजे पाणी शिंपडणे असं घेतलं. प्राजणी. आता हे प्राजणी एक प्रकारची अशी आरी म्हणतात, असं टोकदार असं लोखंडी तुकडा असतो आणि पाठीमागे लाकूड असतं. असं टोचता येतं कुठल्या एखाद्या झाडाला, एखाद्या
बेलाला. आणि मग त्यातून बघता येतं की त्याला कितपत तयार झालंय, कितपत नाही झालं अजून. तर ते प्राजणी. सारणी प्रबंधनम. सारणी म्हणजे नाली. प्रबंधनम म्हणजे मॅनेजमेंट करणे. प्रबंधक शब्द माहिती आहे आपल्याला. तर ते प्रबंधन म्हणजे मॅनेजमेंट. सारणी मॅनेजमेंट. सारणी प्रबंधनम म्हणजे नाली तयार करणे. म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये विहिरीमधलं पाणी जे यायचं ते मानवी पद्धतीने यायचं. म्हणजे बैल असायचे आणि मोठ्याने पाणी काढायचे. ते मोठेचं पाणी एकाचा आयताकृती म्हणा किंवा असं मोठ्या दगडी भागावर टाकलं जायचं आणि तिथून ते वेगवेगळ्या नाल्यांनी पिकापर्यंत नेलं जायचं. ही जी व्यवस्था असायची ती म्हणजे सारणी प्रबंधन. मग ते ज्या ठिकाणी पाणी देऊन झालेलं आहे तिथे बंद करायचंय आणि ज्या भागाला द्यायचंय तिथला भाग चालू करायचा. ते काम दिवसभर किंवा जेव्हा जेव्हा पाणी द्यायचं तेव्हा तेव्हा तो शेतकरी करायचा. तर ही नाली तयार करणे आणि पाणी त्याप्रमाणे वळवणे हे काम म्हणजे सारणी प्रबंधन. सीता द्रव्याणी. द्रव्य म्हणजे वेगळे पदार्थ. हे आता इथं अवजार शेतीमधली. सीता. आता सीता म्हणजे ऍक्च्युली पृथ्वी होतं ते. आपण शेतीचे नाव घेतो ते. कारण सीता जी सापडली ती जमीन नांगरताना सापडलेली आहे. जमिनीमधून ती आली म्हणून तिला नाव सीता दिलं होतं. आणि मग द्रव्याणी म्हणजे जमिनीच्या संदर्भातले अवजार, म्हणजे शेतीच्या संदर्भातले अवजार, वेगवेगळी यंत्र, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स. त्याला म्हणायचं सीता द्रव्याणी. आणि द्रव्याणी हे बहुवचन आहे. सीता द्रव्यम याचं सीता द्रव्याणी बहुवचन. आणि एक अवजार असेल तर मग सीता द्रव्यम, अनेक असेल तर सीता द्रव्याणी. आता काही काही ज्या वस्तू त्या ठिकाणी वापरल्या जातात शेतीमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये. कुठारः कुऱ्हाड. लवित्रम विळा किंवा कोयता. खनित्रम कुदळ. प्रावणम फावडे. परिरक्षणम. आता हे वस्तू संपल्या इथल्या. परिरक्षणम म्हणजे राखण करणे. परी म्हणजे सर्व बाजूनी. रक्षणम म्हणजे राखण करणे. शेतकरी करताना काय करतो की संपूर्ण शेताची राखण करतो म्हणून मग त्याला परिरक्षणम नाव दिलं. जागरणम. जेव्हा तो परिरक्षणम रात्रीच्या वेळेला करतो त्यावेळेला त्याला जागरणम म्हटलं. आपण रात्रीच्या जागरणाला जागरणच म्हणतो मराठीमध्ये. संस्कृतमध्ये पण तसंच आहे. जागरणम म्हणजे रात्रीचं जागणे. नंतर तो शेतकरी सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळेला बरेचदा किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा पक्षी पिकावर येऊन बसतात आणि ते खातात. मग त्यांना उडवणं आवश्यक असतं. मग एखाद्या उंच जागेवरती मचानेवरती जाऊन तो तिथून तो गोफणीने दगड भर करून तो उडवतो. तर त्याला जे क्रियापद आहे ते आहे खगोद्वेजम. खगोद्वेजनामध्ये पक्षी उडवणे. चिडिया म्हणण्यापेक्षा पक्षीच येते. चिडिया म्हणजे चिमणी होईल. तर खग म्हणजे पक्षी. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. आकाशात जे गमन करतात ते पक्षी. तर खगांना उद्वेजनम. उद्वेजनम म्हणजे उडवून लावणे. पक्ष्यांना उडवून लावण्याचं काम जेव्हा होतं त्याला म्हणायचं खगोद्वेजनम. हे एक त्याचं महत्वाचं काम असतं. जेव्हा पीक तयार व्हायला लागतं तेव्हा पक्षी खायला येतात त्याला उडवायचं. बध्नाती बांधतो. बंध पासून बनलेलं ते बंधाती. बध्नाती बंधाच येते. बध्नाती बांधणे. चौरः किंवा तस्करः चोर. अभितः किंवा परितः दोन्ही म्हणजे अभि सुद्धा आणि परी सुद्धा हे दोन्ही लागले की ते चहूबाजूनी. अभितः परितः सगळीकडून. असे परिरक्षणामध्ये परी होतं तेच परी इथे वापरलं. परितः म्हणजे सगळीकडून. अभि ह्या अभि सुद्धा उपसर्ग बघितला आपण. त्याचा अर्थ तो होतो सगळ्या बाजूनी, चारी बाजूनी. आणि मग ते सगळीकडून त्याला रक्षण करत असतं, कंपाऊंड करत असतं. तर ही काही शेती संबंधी काही शब्द आहेत. 28 शब्द आहेत त्या ठिकाणी. काही काही पहिल्यांदा आलेलं आपल्याला ठिकाणी. आणि फार प्रचलित म्हणजे शेतीचा ज्यांचा जेव्हा जेव्हा शेतीचा पाठ येईल आपल्याला तेव्हा तेव्हाच याचा उपयोग होईल. इतर वेळेला मात्र
हे विस्मरणात जाऊ शकतात आपले. आता हे काही संभाषण आहे गुरु आणि छात्रामधलं, हे आपण वाचायला सुरुवात करूया. गिरीश देशपांडे साहेब, पहिलं वाक्य. हो. गुरुः कृषकः क्षेत्रेषु किं किं कर्म करोति. म्हणजे गुरु विचारतात शेतकरी कृषक हा क्षेत्रेषु म्हणजे शेतात काय काय काम करतात किंवा काय काय काम करतो. ओके. कृषकः क्षेत्रेषु किं किं कर्म करोति. तर हा प्रश्न बरेचदा येतो परीक्षेमध्ये, कारण हे त्याचं उत्तर जे आहे फार टिपिकल आहे. पुढे त्याचं उत्तर सुरेखाताई. तुम्ही वाचता माधुरीताई वाचा. हा. कोण तो? हा, सुरेखाताई तुम्ही या. तुझं कुणी वाचा. माधुरीताई वाचा. हा. छात्रः स्वक्षेत्रे गत्वा प्रथमं तावत् फलेन कर्षणं करोति. कर्षयित्वा काशोत्पाटनं तदनु बीजारोपणं करोति. वृत्तिञ्च बध्नाति. वृत्तींचे छात्र म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी म्हणला. स्वक्षेत्रे म्हणजे त्या शेतात. नाही त्या नाही, तो शेतकरी. तो शेतकरी शेतात जाऊन प्रथम तावत म्हणजे तोपर्यंत म्हणा, तेव्हा म्हणा, किंवा सुरुवातीला किंवा आधी. काय हे तावत म्हणजे यावत तावत म्हणतो आपण, त्यातलं आहे ते, नाही असं नाही. पण या शब्दाचा स्वतंत्रपणे पण उपयोग होतो. त्यावेळेला मग ते संदर्भाप्रमाणे अर्थ बदलत जातो. प्रथमम तावत हलेन म्हणजे सुरुवातीला, आधी जाऊन, प्रथमम तावत सुरुवातीलाच, असं या अर्थ. हा. नांगराने नांगरतो. हा, कर्षणम करोति म्हणजे नांगरतो. ओके. कर्षयित्वा काशोत्पाटनं. आपण त्या काशोत्पाटनाचं गवत काढले ना, गवत काढले. तदनु त्यानंतर ना बीजारोपणं म्हणजे बीज लावतो किंवा पेरतो. वृत्तींच बदनाती. त्यानंतर तो कुंपण घालतो त्या शेताला. कुंपण घालतो आणि कुंपण घालतो. ही सिक्वेन्स आपल्याला माहिती पाहिजे. किंवा किम किम कर्मं करोति, त्या ठिकाणी क्षेत्रे गत्वा प्रथमं तावत् फलेन कर्षणं करोति, हे पहिलं. कर्षयित्वा काशोत्पाटनं तदनु बीजारोपणं करोति आणि वृत्तिं बध्नाति. त्या ठिकाणी कुंपण. एवढं मोठं वाक्य, एक एक वाक्य लिहिलं. चार तुकड्यामध्ये करायचं त्याला. हलेन कर्षणं करोति हे एक भाग झालं. कर्षयित्वा काशोत्पाटनं तदनु बीजारोपणं आणि वृत्तिं बध्नाति, हे 4 भाग याचे झालेले या उत्तराचे. तर हे जे इथे तदनु जे वापरलंय ते आपण म्हणजे हा पहिल्यांदाच शब्द म्हणजे माझ्या बघण्यात आहे, नाहीतर आपण तदनंतरम वापरतो. तदनंतरम घेतो आपण. मग त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे हे कसं? ते तसंच आहे, त्यानंतरच येते तदनंतरम. अच्छा, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे का सर याचा? शॉर्ट फॉर्म सारखंच आहे. ओके. पुढे कोण आता राहिलेला? सुरेखाताई आता. हा तर कर्षणम करोति हे काय म्हणजे कर्षण म्हणजे काय? ओढणे ऍक्च्युली. हल म्हणजे नांगर. हो. कृषक जे आहे, कृषक पासून, कर्षणापासून कृषक बनले ते. तर कर्ष म्हणजे ओढणे. हलेन कर्षण म्हणजे नांगराने ओढतात, म्हणजे नांगराने नांगरतात. हो, बरोबर आहे. असं. कर्षयित्वा. संपणार आहे सर. सहा वृषभाय किम ददाती. तो बैलाला काय देतो. म्हणजे शेतकरी बैलाला काय देतो असं आहे ना.